जलसंपदा विभाग सोलापूर येथील निवृत्त कार्यकारी अभियंता तथा IPL क्रिकेटमध्ये कोची टीमचे माजी मालक राहिलेले किसन बाबूराव गायकवाड वय 83 यांचे शनिवार दिनांक 17 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने प्रशासन क्षेत्रासह सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष व मनमिळावू अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. जलसंपदा विभागातील प्रदीर्घ सेवा काळात त्यांनी विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या अत्यंत कौशल्याने व प्रामाणिकपणे पार पाडल्या. त्यांच्या कार्यकाळात राबवण्यात आलेल्या अनेक योजनांचा लाभ आजही सामान्य नागरिकांना होत आहे. त्यांची अंत्ययात्रा रविवार दिनांक 18 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता अंधरोळीकर नगर क्रमांक 2 होडगी रोड येथील निवासस्थानापासून काढण्यात आली. डोणगाव येथील त्यांच्या शेतात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्कारासाठी राज्यातील क्लास 1, क्लास 2 दर्जाचे अनेक अधिकारी उपस्थित होते. यासोबतच विविध राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनीही त्यांना अखेरचा निरोप दिला. उद्या सकाळी 9 वाजता डोणगाव येथे अंत्यविधी झालेल्या ठिकाणी त्यांचा तिसरा म्हणजेच माती सावडण्याचा विधी पार पडणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, सुना, 1 मुलगी, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. महाराष्ट्राचे परिवहन आयुक्त रवी गायकवाड तसेच पुष्प अकॅडमीचे संस्थापक प्रदीप गायकवाड यांचे ते वडील होत. स्वकर्तृत्वाने समाजात वेगळा ठसा उमटवणाऱ्या किसन बाबूराव गायकवाड यांच्या निधनाने एक कर्तव्यनिष्ठ अधिकारी व संवेदनशील समाजसेवक काळाच्या पडद्याआड गेला असून त्यांच्या कार्याची आठवण दीर्घकाळ प्रेरणादायी ठरणार आहे.